गाईज आजचा व्लॉग यासाठी स्पेशल आहे की आज आम्ही चाललोत म्हणजे 3 जण चाललोत. मी आहे, एक माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि एक अंशुमन आहे. 3 जण चाललोत. आम्ही दगडूशेठ हलवाईचं दर्शन घ्यायला चाललोत पुण्याला. तर चला जाऊया. तर त्याआधी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आम्ही काय काय मजा मस्ती करतो आणि आमचा कसा दर्शन होतो, किती वेळ लागतो तो या व्लॉगमध्ये नक्की बघा स्टार्ट टू एंड पर्यंत. येतं काय नेता येतो कुठत नाही कला ठेवायची का साडे आणायचं असं नाही काही कसा करी नाही म्हणा नाही. तुला काय तू नाही मग मी काय कमी पैसे भरते तुला तुझ्याशिवाय मी साड्या घेईच नाही. अशी दे मला टाइम झालाय मी निघतोय. तर काय लवकर तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चला आता जाऊया आपण पुण्याला दगडूशेठ हलवाईचं दर्शन घ्यायला. पहिल्यांदा चालू आहे दर्शन घ्यायला. गाईज खरं सांगतो मी पहिल्यांदा चालू आहे दगडूशेठ हलवाईचं दर्शन घ्यायला. तर चला जाऊया आता आपण. तो पण एकटा आपण जाऊ पुढच्या वर्षी जोड्याने येते. हा मम्मी चल निघते आम्ही. हा चल लवकर ये. ओके चल चला काय चला 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 काय तो बघा यो माझ्या मावशीचा पोर आहे बाला. आता बाला आलाय तो अजून लाला यावाचा बाकी आहे. तो लाला आला की निघू. लालाची आता वाट बघते दरवेळी त्याचा टाइम बसते लालाचा. आता अंशू पण येईल. आता अंशू आलाय 18 आणि आता आम्ही 3 जण निघालो आहोत पुण्याला जायला. दगडूशेठ बाप्पाचे दर्शन घेतो आणि येतो. आधी पोहोचूया आपण. चला रे चालवायला बालाला दिली गाडी, याला दिली चालवायला गाडी. का माहित आहे मला रास काढून आलाय. तर चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. अरे सर लेलू सर लेलू चल चल चल. गाईज फास्ट टॅग घरा सर लेलू. तो जवळजवळ 30 मिनिटं रनिंग झाली आमची. परत रिवर्स आलोय फास्ट टॅग नेवरला. याचे पण याप झाला सगळा नाही तर डबल टोल जाईल. 30 मिनिटांनी नशीब आठवण पडली. 30 मिनिटं लयला पोहोचलो आपण तरी. असू दे चला आता पुन्हा जाऊया. 1010 पेट्रोल टाकला पहिला. आधी टाकी फुल केली. आपण उपाशी असू तरी चालेल, टाकी उपाशी नाही ठेवायची. आता अर्धांची पेटी होईल. तर काय आता पेट्रोल वगैरे टाकला आणि आता डायरेक्ट निघतो. आता डायरेक्ट कुठं उतरायचा नाही गाडींशी. भूक लागली तरी पण डायरेक्ट परत दर्शन घेऊ आणि नंतर पुढचा पुढे बघू. ऑलरेडी होतं काय घेऊ आपण. कुठलाय काही समजून नाही झाला. हायवेला आलो आणि मध्ये एवढा मोठा खड्डा आहे ना पनवेलला पोहोचतानाच. एवढा मोठा खड्डा की एवढ्या जोरात गाडी आपटली ना बेकार. एवढ्या जोरात आपटली की गाडी साईडला लावू लागली. समजत नाही कुठे लागलाय. जाम बेकार आवाज. जसं काही ट्रेन पलटी झाली इतका बेकार आवाज नाही. लोकेशन कोण सांग काय करतात त्याला लागले तुला लागली कळत नाही. नको जायचो याला नाही लागला. नशीब फास्टॅग हाणला नाही तर एअर लागला असता. काय डबल बसायचं नाही उगच. आणि तो खड्डा पण भेटला लय बेकार. इतका बेकार खड्डा भेटला की जिंदगीन तेवढे मोठे खड्ड्यांची पहिल्यांदा गाडी गेली माझी. लय लागलाय मार लागला असेल गाडीला. आता उद्या सकाळचे बघू, आता नाही बघायचा. आणि लागू दे काय झालं नाही कोणाला नाही. नशीब थांबवायला गेलो असतो तर वेगळीकडे गाडी घुसली असते. त्यापेक्षा खड्डा उरलेला बरा, टेन्शन नाही. तर गाईच खरं तुम्हाला मी पहिल्यांदा म्हणजे लाईफमध्ये फर्स्ट टाइम चाललोय श्रीमंत दगडूशेठचं दर्शन घ्यायला. फायनली गाईज गाडी पार्क केली आणि आता आम्ही पोहोचलो आहोत. जवळजवळ अजून 2 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे. कारण भरपूर गर्दी आहे. या साईडनं त्या साईडनं सगळीकडे गाडी फिरवतात आमची. कारण इकडून एंट्री नाही तिकडून एंट्री नाही. असू दे आता आपण पोहोचलो तर आता जाऊया डायरेक्ट दर्शनाला. दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेऊया बाप्पाचं. तर चला आता जाऊया आपण दर्शनाला. मला काय बोलायचं आहे 2 शब्द. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर ये. मला मोबाईल मला अरे हाय काय मोबाईल गाडी नाही मोबाईल आहे. काय झाला माणूस कॅमेरा आम्ही सोबत कॅमेरा पण दाखव रे. कॅमेरा पण आणलाय. अरे बाप्पाचा फोटो करायला भेटत नसते. आपलं तर आलं लांबूच. तसा बाप्पाचाच फोटो करायसाठी
चालून चालून दमलून किती किलोमीटर गाडी लावली लांब? 2 किलोमीटर लांब गाडी लावली. 2 किलोमीटर गाडी लांब लावली. आता आम्ही चालत चाललो. स्टार्ट 1 किलोमीटर आलो, 1 किलोमीटर बाकी आहे अजून पुढे. नाही मध्ये असं खांब येतात बघा. खड्डे होते. जर नजर हटी तर खांब लागी डोकं असा होईल. साईडला तारा आहे इथं स्क्रीनशॉट पडेल. अजून किती चालायचं काय सांगता येईल. 1 किलोमीटर असं अजून 1 किलोमीटर असेल जास्त. गाडी लय लांब लावली. 2 किलोमीटर लावली. आणि मध्ये मध्ये गणपती येतात. एवढा भारी फील होतो ना. आमच्या गावात जर असा असताना तर ढप्पत बाजूला झालंच नसतं, नुसता नाचलो असतो दंब. मजा आली ना, भारी नसतं ना ते डीजे वगैरे. भारी एकदम भारी भारी असतं या साईडला. इकडं MS 12-14 म्हणजे इकडं पुण्यामध्ये डीजे भारी असतात. 1 नंबर जबरदस्त. आणि लाईट्स वगैरे 1 नंबर. भरपूर बाप्पा आहेत पुण्यामध्ये. एवढे बाप्पा आहेत ना, भरपूर म्हणजे भरपूर. असेच प्रेम राहू द्या बाप्पावर पुणेकरांनो. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि त्यात पण मार्केट भरलाय पूर्ण. फालुदा, चोकोबार, लारू, पिस्ता, बदाम काय ना काय इकडे आहेत. नाही करते. फायनली बाप्पाचं दर्शन भेटला. फायनली काही बाप्पाचं दर्शन झालं. बोला गणपती बाप्पा. थोडा भारी फील झाला ना, दर्शन घेतला. शपथ डोले भरून आले. जबरदस्त. आयुष्यात फर्स्ट टाइम आलो, पहिल्यांदा आलो आणि बाप्पाचं दर्शन घेईन वाटलं नव्हतं मला. आता कॉल आला की जायचं आपलं दर्शन घ्यायला. परत चल. आणि फायनली दगडूशेठ हलवाईचं दर्शन घेतलं. हे कसं वाटलं दर्शन घ्यायला? 1 नंबर. पहिल्यांदा लास्ट 2 शूट. काय पण म्हणा, पुण्यातले गणपती भारी जबरदस्त ना. पुण्यातले गणपती अप्रतिम. 1 नंबर जबरदस्त भारी. म्हणजे रस्त्यातून आलेत ना तरी बघतच राहणार. आपण रस्त्यातून चालतो आणि गणपती रस्त्यामध्ये भरपूर गणपती आहेत.
गलीमध्ये आहेत, रस्ते इथं रस्त्यामध्ये आहेत. सोनं आणि चांदी सोना चांदी भरून गणपती आहेत. एवढी चांदी आहे ना सोन्या गणपतीला जबरदस्त भरपूर गणपतीला आहेत. डेकोरेशन आणि रस्त्याचं चालू असलं तरी आपलं लक्ष गेलं ना तरी बघत आहे असं वाटतं. एवढं भारी गणपती आहेत. चालून दमलो आणि संध्याकाळीपासून आम्ही बऱ्याच वेळ झाला काहीच खाल्लं नाही. दर्शन झाल्यावरच खाऊ असं ठरवलं होता. दर्शन वगैरे झालं आणि भरपूर चालू होतं. आणि आता 3 किलोमीटर आमची गाडी लांब आहे, तर तोपर्यंत जेवण करतो थोडा आम्ही आणि मग निघणार आहोत. अशी भूक लागली नाही बाबा, कावलं मांजरे सगळं लय बेकार जेवण. 2 मशरूम पिझ्झा मागवत होते, काय? दोन्ही मागवते. मागवायला काय बघताय? काहीच मी आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाचे दर्शन घेतले आणि थोडं बाहेर आलो. 1 मिनटं फक्त थोडं चाललो आणि माझे यूट्यूबवर 5 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. बाप्पाने माझी विश कंप्लीट केली. थँक्यू पब्लिक. हा प्राईस जास्त कमी आलाय रे यार. हा प्राईस कमी आलाय यार. ही बिर्याणी खराबलेली आहे. गाईज आवडी भूक लागली होती नाही काय. 3 फुल राईस खाल्लं तरी जेवता नाही बघा. तरी त्यावर लिंबू पितात, डालीवर लिंबू पितात. 1 मिनिटाला राईस कपवलाय. तोंडा आहे काय. पोचलो. करेक्ट 3 किलोमीटर चाललो. एवढा बेकार ना अवस्था. फायनल गाईज 3 किलोमीटर चाललोय आणि प्रवास संपला आमचा 3 किलोमीटरचा. आता गाडीमध्ये बसतो. दर्शन झालं दगडूशेठ हलवाई बाप्पाचं. बसा बोललाय. दरवाजे तरी उघड. घे गाडी पुरं घे, बसतात नाही होता. तर गाईज एवढे गणपती बघितले पुण्यामध्ये. कधीच नाही बघितले म्हणजे कुठे एवढे भारी गणपती पुण्यामध्ये आहेत. खरंच खूप श्रद्धा आहे पुणेकरांची. आवडलं मला खूप. तर गाईज आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला एकदा नक्की सांगा. आणि गाईज आजचा व्लॉग मी इथे एंड करतोय. बाय बाय. सबस्क्राईब नक्की करा हो.